गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. शुभप्रभात मंडळी. आणि आज दिवस तिसरा गोव्यामधून, जो आपला चेकआउटचा दिवस आहे. वाजले सकाळचे 6:30 पावणे 7. आता तुमचा प्रश्न असेल मी एवढ्या लवकर का उठलो गोव्याला येऊन. तर आपलं असंच आहे भाई, कुठे आपण फिरायला गेलो की झोप नाही लागत, कारण आपल्याला एक्सप्लोअर करायचं असतं. सो डोक्यात आलेलं की जरा बाहेर जाऊया. बट म्हणजे मी एकटा, वैदू आणि विरा आतमध्ये झोपलेले आहेत. त्याच्यामुळे मी त्यांना डिस्टर्ब काही करत नाही. आणि पण म्हटलं नको, थोडं इथेच बसून चिल होऊया, कारण ही वाईब इथे बसून असं बघायचं हे भेटणार नाही, नंतर मिळणार नाही. माणसं भेटतात. सो मी तुम्हाला दाखवतो. आणि पूर्ण कॉटेज आपला फुल झालेला आहे विकेंडला. मे बी आपण एक दिवस वाढवला असता, बट आज आपल्याला सावंतवाडीला पोचावंच लागेल, कारण आज आहे तिथे सत्यनारायणाची पूजा. त्याच्यामुळे जावंच लागेल. सो लेट्स सी. त्याच्या अगोदर मी तुम्हाला इथला ओव्हरऑल व्ह्यू दाखवतो. बाई सकाळी सकाळी कुठे दिसते? चल. काय नाही, मिस्टर डॉगेश आलेले त्याच्यामुळे. आणि आपला आणि कुत्र्यांचा लांब लांबपर्यंत संबंध नाही. सो बेसिकली एंट्री हे जे प्लेस आहे हे थोडंसं आतल्या साईडला आहे, अंजुना बीचला. अंजुना बीच इथून एक 10 मिनटावर आहे. तुम्ही 10 मिनटं बाईकने, आणि वॉकेबल एक 15-20 मिनटं आहे. मला ॲक्च्युली जवळ दाखवत होतो मॅपमध्ये, म्हणून मी म्हटलं की तरी पण दॅट इज ओके, कारण आपल्याकडे होती एक स्कूटी जी तुम्हाला रेड कलरची ती दिसत असेल, ती आपण हायर केलेली 500 पर डे बेसिसवर. बेसिकली एवढे चार्ज नाही करत, बट त्या लोकांनी इथे आणून ती आपल्याला दिली. सो ठीक आहे म्हटलं. बेसिकली हा असा काही इथे व्ह्यू पॉईंट आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इथे बसून हा व्ह्यू बघायचा. हा स्विमिंग पूल. इथे मी पण काल थोडा पूल सेशन केलं. आल्यापासून मी एकदाच गेलो, जास्त वेळ नाही गेलो. आणि कॉटेजेस तिथे त्यांची म्हणजे तिथूनच एंट्री आहे, आणि तिथे तुम्ही गाड्या पार्क करू शकतात. इथे माडाची झाडं आहे. इथे त्यांचं रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंट गोव्यामध्ये फार कमी हॉटेल्समध्ये तुम्हाला मिळेल. इन हाऊस म्हणजे बाहेर तुम्ही जाऊन खाऊ शकता, बट इन हाऊस म्हणजे तुम्ही कधीही डायनिंग करू शकता. म्हणजे काही तुम्ही बघाल तर ऑनलाईन बऱ्याचशा हॉटेलमध्ये तुम्हाला मिळणार नाही ऑनलाईन इन हाऊस खायला. आणि हे आपलं कॉटेज. इथे आपली रूम. ॲक्च्युली मी विचार करत होतो की वरची रूम घ्यायची, बट देन आय डिसाइडेड नको, सध्या आपण खालचीच घेऊया, कारण वीरा आहे आपल्यासोबत. त्या मॅडमचा भरोसा नाही. आतला काय आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतो, कारण खूप मेसअप आहे 2 दिवसाचं. आणि असं काही इथे बसून तुम्ही चिल करू शकता. इथे पूल आहे आणि चांगला व्ह्यू आहे तसा, बाय द वे. सो आय विल गिव आउट ऑफ 10. स्टील काही गोष्टींची इम्प्रूव्हमेंट, कारण पहिल्यांदा इथे आल्याला आम्हाला तेवढं कॉन्फिडंट वाटत नव्हतं. कॉन्फिडंट म्हणजे अबाउट रूम सर्विस. देन हळूहळू आम्ही जेव्हा यूज टू झालो इथल्या माणसांशी, देन फॅन्टॅस्टिक. म्हणजे त्यांना काही म्हणजे एक स्पून जरी आणून द्यायला सांगितलं तरी ते लगेच आणून देत होते. इथे जे काम करणार आहेत ते मोस्टली नेपाळी आहेत. सो चांगलं आहे. त्यांनी चायनीज डिशेस आम्हाला चांगल्या दिल्या. पहिल्याच दिवशी आम्हाला जे जेवण दिलं ते खूप चांगलं होतं. त्याच्यानंतरही होतं, बट समहाव आम्हाला विराच्या सोयीनुसार आम्हाला जेवण त्यांना सांगावं लागत होतं. सो सेकंड डेला थर्ड डेला थोडंफार कुठेतरी झालं, बट दॅट इज ओके. एवढं तरी सगळं तुम्हाला परफेक्ट मिळेल असं नसतं. सो आय विल गिव्ह 10 आउट ऑफ 8 and 8.5. सो तुम्हीसुद्धा या सिक्लू इको कॉटेज अंजुना. आणि थोडासा जर तुम्हाला चिल्डवाला वाईब, म्हणजे बागा कलंगूटला खूप रश असते, सो चिल्डवाला वाईब जिथे शांतता असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. इथे बसून तुम्ही रात्र चिल करू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही. आजूबाजूला काही अशी वस्ती नाही आहे. पुढे पण सगळं थोडंसं जंगल आहे आणि ओके. सो नक्की सांगा मला कमेंटमध्ये की तुम्हाला जर इथला ॲड्रेस पाहिजे असेल तर आय विल जस्ट मॅसेज मी ऑन इंस्टा और समवेअर इन कमेंट्स. ओके. सो आत्ता आजचा प्लॅन आहे आपल्याला सावंतवाडीला यायचा. सो भावेश आपल्याला पिकअप करायला येतो आहे. पहिलं ठरलेलं की आपण म्हापसाला जाऊ आणि म्हापसाला ते पिकअप करायला येतील, बिकॉज इथून सावंतवाडी जवळ 1 ते 1.5 तास आहे, जास्त अंतर नाही. सो त्यांना म्हटलं तुम्हीच गाडी घेऊन या आपण, कारण वीर आहे त्याच्यामुळे इथून परत म्हापशाला जाणार, म्हापशावरून परत ओटवणे. सो बेटर मी त्यांना म्हटलं की तुम्ही इथे द्या, मग पुढचा प्रवास आपण करू. सो असं काही. आतली जी रूम टूर आहे मी ती तुम्हाला थोड्या वेळाने देतो दोघी उठल्यावर.
आणि थोडं आतलं सामान आवरलं. चलो बाहेर निघायच्या वेळेला आता पाऊस चालू झाला आहे. चेकआउट 22चा फोन आला आहे. हॅलो. सो वैदू कोऑर्डिनेट करते. पिक बाहेर आलाय कुठे? पार्किंगमध्ये. हा थांब तिथेच थांब आलो. आणि बाय द वे ही आमची रूम आहे. आता हे सर्व टू बेड होता. थोडं कॉटेज टाईप आहे. रूम मला का आवडलं बिकॉज दिस इज प्लाय आणि प्लायमुळे जरा चांगलं वाटतंय. वॉशरूम आहे, कबोर्ड दिलं आहे इथे. सो मी तुम्हाला क्विक टूर देतोय कारण आपल्याला निघायचं. शॉवर आहे आणि बाकी सगळं ऑल वेल आहे. टी व्ही होता, AC आहे मेन आणि टी व्हीला पूर्ण वायफाय आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही. आणि इथे डायनिंग टाईप थोडंफार आहे. इथे बसायला सीट्स होत्या. सो असा काही आमचा रूम होता 2 दिवसासाठी. 2 नाही 1.5 दिवसासाठी म्हणताय ना. चला आता निघूया. तू बॅगा नेऊन ठेव ना, मग आम्हाला घ्यायला ये. हां ठीक आहे. चल छत्री. छत्री. येस भाऊ पाऊस घेऊन आला. काल किती वाजता पोहोचलात घरी तुम्ही? 7. सामान एका रिक्षात सामान पुरणार नाही. एवढं सामान असेल. कोणाचा फोन? चला तो फायनली आपण आले बाळासाहेब आले. हॅलो. हो आले बसलोय गाडीतच. येतो तासाभरात येतो. बोला ना. ठीक आहे चालेल. हां हसते माहेरी चालली ना. माहेरी विरा. विरा तू कुठे चालली आहेस? मी तुझी चालले. अरे एक नॅप गावाला. गावाला. हा नित्या, अयांश, भावेशला हाक मार. भावेश So, आपण आलो बांद्यात. इथे नाही गेलेलो आपण मागे समोर. आता हा तुला ब्रीज झाला म्हणून तुला कळत नाही. बाय मामा. येतोय त्याला ऐकायला थोडी इथे मार्केटच आहे ना. आणि हा तो पुढे गेला तो मडगावला. समोर गेला तो तिकडे शिरोडा. हा इथे हे बांधा. आणि इथे गेला तो तुमच्या सावंतवाडी. सांगतोय ना. ऐक माच करू नको. गावी आलीस लाल परी. तासभर लागला ना आपल्याला. तास सवा. चलो वाया. बाबा कुठे दिसतात बघ. हा काय पाणी पण आहे होता. म्हणजे एवढा पूर्ण बोलून झाल्यावर तो बोला हिंदी में होता. हो काय म्हणता? बरे हो मी जाते आंघोळ करतो. येते या जाऊन. येत आहे. चला आपण चाललोय मंदिरात. जस्ट नुकतं झालं. आणि शार्गवी कुठे? सोन भावेश आणि पप्पा येत आहेत. ते तिला काय दाखवू नको आता. ती लय क्वेश्चन करतो. मग इकडे घे तिला. घे चल एवढा कुठे पाऊस आहे. आणि नुकतेच पोचलोय आम्ही. आता डायरेक्ट मंदिरात जातोय. बॅग ठेवल्या. सोबत आहे शार्गवी आहे. पप्पा आणि भावेश येत आहेत मागून. उघड बाबू पाऊस आला. कोण? प्रवीणची मम्मी. अच्छा ओके.
शार्गे मग प्रवास कसा झाला? बरं वाटलं की नाही तुला? एसी होता म्हणून एवढं काय नाही. पप्पांना कळवलंच काय पोचलो म्हणून? अच्छा ठीक आहे. प्रसाद द्यायला मोठा माणूस बसवला. चिंगम टाकलास का? ये अक्कल आहे तुला? चोपताना अजून एक दे विराला. ये हेरम चल. हेरम बघ हेरम बघ. आधी तिकडे बसून खाव्या. चल चल, चल, उतर. चल. आधी उतर. ये थांब मला प्रसाद. थँक्यू. कसा आहे प्रसाद? कसा आहे? कसा आहे? पाया पडायला नको, प्रसाद पाहिजे. हा अशी 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 लेक पाहिजे बघ. लाव लाव लाव. हे एवढं हे छोटं होतं नाही एवढं होतं. गप ना, तुझ्या वाटणीचा खातोय ना मी. काय ना मी कुठे घेऊन ये तुझ्या वाटणीचा, जा घेऊन ये. हा घेऊन ये. तुला हवा आहे? तुझा उपवास असेल? उपवास असेल? उपवास असेल? खाल्ल्यावर तुम्हाला दिलंय. पेढे कधी देणार? पेढे कधी देणार? पेढे कसले? ते ठेवलेत ना. कोणी कोणी ठेवले, आपण नाही ठेवले. घ्या ना ते. अरे शेवटी आपलेच आहेत ते. बाजूला बाजूला हे इकडे इकडे इकडे. हे सदरावर हे कशाला? आधीपासूनचा असेल तो काढला ती बाबांनी लावला. जय हिंद जय हिंद जय हिंद. नाही नाही पाहिजे त्याने पाहिजे. बॅट बॉल विसरलाय. हा काय बॉल आहे? बॅट होती ना कुठे विसरला? बॅट होती ना आणलेली ना. ए बाबू प्रसाद नाही टाकायचं. प्रत्येकाची होती. चांगला आहे. हा ते आतमध्ये गेला का जेवायला नकोय? जेवलं पाहिजे हा? ए चल चल तुझा खा चल. तुझं खाणार. अरे यार मगाशी कोणी फिरत होतं शिक यार. अरे कोणती आहे? छोले भटुरे. नाही पनीर कोल्हापुरी. हे शोभतं मम्माला तुझ्या. तुम्ही इथे उपाशी आहेत. हा ए ताई त्यांना पण दे. इज्जतच नाही राहू दे मला. पेढा का खाल्ला? शो 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 पेढा शो. अरे पेढा तो बारशाचा खाल्लेला. शो शो. कुठला शो? हे काय देत आहेत? यार हार्ट अटॅक देतात. सगळं कव्हर होणार सगळं. प्लीज. ओके ओके हा ठीक आहे. कवर करा कवर. दक्ष. मी दक्ष. दक्ष दक्ष. मामा काका मामा. काका मामाचं नाव दक्ष. अरे काका काय चंपू? चप्पू सारखी. ए. चप्पू पण आहे, चप्पू सारखी आहे. ते येते नंतर येते मी येते जेवायला. ए जा बसा जेवायला. अनन्या वगैरे जा ना. जा 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 बघा. मी पण जाऊ. आउट झालं की चिटिंग नाही करायची हा. तुम्हाला खायचं आहे काय काय? अरे आउट करा यार. मॅगी बनवणार आहे.
आउट इथे होता बघ इथे होता चिडताय तुम्ही चिडताय गप हेडम इथे होता इथे अरे इथे होता इथे आउट इज्जत पण नाही येत असेल तर काय करणार आता नवरा गावात व्हॉट इज दिस हा लेकीला पाठवलं तिकडे आणि तू खा मॅगी हा त्याला रिस्पॉन्सिबिलिटी बोलतात तुझ्या शब्दात बेजबाबदार नाही हा बेजबाबदारपणा झाला तिला टाकून खेळतेस ए गप बस तू कोण तू गप बस अरे पण का का थांब 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 हलणार नाही ती हलणार नाही ऋषी हलणार नाही अँटी स्लिपरी आहे स्लिपर अँटी स्लिपरी नाव हा चहा हवा ना छान तू चष्मा काढून खेळ चष्मा काढून खेळ अरे त्याला हलवा तो जागेवरूनच खेळतोय आउट आहे बाहेर आउटसाइड 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 अरे हा ऐक आउटसाइड आहे आउटसाइड 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 आहे आउटसाइड वी आर साडू आउटसाइड कट्टी तू कट्टी तू कट्टी ए मला नितीला एकत्र येतात द्या आम्ही दोघं एकत्र खातो एवढू हा कधी आला बाबू थोडीशीच आहे तू जेवायला लोकांना इकडे येतो काय आवाज आहे विरा काटावाला तुमचा काटावाला तुला नको कांदा टोमॅटो वाली पाहिजे ती रे कांदा टोमॅटो वालीच आहे हा कुठे कांदा तर दिसत टोमॅटो नाही दिसत नाही कांदा दिसत नाहीये त्याला टोपच घेऊन आलाय तो ए तू नाही बस झाली तेवढी टोप पाहिजे ए हेरंब हेरंब नाव ए नाव सांगा प्रत्येकाची तू नाव काय रे ए गाडे सॉरी लहान नाही तुझं हा तिचं मी सांगितलं काय लावण्या आईला आहे कधी हे त्या बारशाला नाही बोलवलेलं अच्छा अच्छा संतोषी संतोषी देवीचं नाव आहे ए तुझं नाव सांग ए ते ऐकायला नाही आलं काय मोठ्याने बोल ए एवढं नाही ते उद्याच्या ब्लॉग मध्ये सगळं काय ए पुढचा नंबर विराचं बबली तुझं काय आहे तिला काय आलेलं पुढे काय काय माहिती का हा कुठे आहेत ते मुंबईला हा ए डापरे विचारलं आत्ताच उत्तीर्ण झालेली विचारलं बस गळा दाबीन तुझा ए आवाज बंद कर ना बोलू नका तुम्ही बाहेर जातो की बोलतच नाहीये मी काहीतरी सविस्तर देतोय त्यामुळे आत्ताच उत्तीर्ण झालेली यशवंत नाव नाही हे नाव सांग नाव सांग बोलू नाव योगेश बाबू योगेश ए गावाली मयुरी अरे याचा पोट बघ 1.5 फूट रे पुढे काय फोन विकायचे का मोज बाबा मला पैसे लावू नको आता
हवे असतील तर फुकट मध्ये घेऊन जा. अरे ओ हे थांब किती आहे टोटल? किती जण आहेत? आम्ही पण आहे बाबा. 63 रुपीज आले. 23 रुपये हे ठेव फुल हाऊस. 40 राहिले. 63 म्हणून 23 रुपये किती राहिले? 40. नाही हा सेम 3 लाईन 10 40. हा मानला भाई. आय लव्ह युअर गणित. नशीब काढलं. ए विरा तू बस ना. जल्दी पाय आणि तिन्ही लाईन 10 रुपये प्रत्येकी. हो फुल हाऊस 23 रुपये. ए बाबू थांब. हे घे ते. हाऊजी टाइम. कोण किती जिंकला? मी 500 रुपये माझे जल्दी पास झाले होते आणि पैसे नाही विरा किती लागले? वाजले रात्रीचे 12:15 झाले रे. काय ए बाबू किती लागले? बरं जा. ए माझे तिकीट गुल केलं तर कानपड फोडून तुमचे. ए मला पेन द्या ना यार. वैदई हे माझ्या पाठीचा वापर करताय ना सगळे. 66 ला 2 फुल हाऊस ठेव. अरे तुझी चोट मध्ये येते हे सगळं बाहेर वाजलो. 80 ला रोज तुझ्या विराला कुठे? 66 झाले. खोडू नको थांब पैसे. 10 रुपये हेच ठेव. 10 रुपयेच ठेव. अरे ऐक ना बोचे मध्ये आणतोय. 66 ऐक ना. ऐक ए दादा 66चं कॅल्क्युलेशन सांग. अरे ऐका तुम्ही यायला